नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी फ्लॅट ओपन झाली 24,729ला आणि साधारण 10:15ला 24,620चा लो दिला आणि क्विक अपसाईड मुवमेंट करत 24,748चा हाय दिला। त्यानंतर पूर्ण वेळ नॅरो रेंजमध्येच साईडवेज मूव्ह करत 24,677ला क्लोज झाली। 24,780 आणि 24,500 या दोन्ही लेवल्स निफ्टीने क्रॉस केल्या नाही आणि आपला ट्रेड होऊ शकला नाही। प्राइस ॲक्शननुसार आपण करणार होतो, परंतु निफ्टीने साईडवेज मूव्ह दिल्याने ट्रेड होऊ शकला नाही। आता वीकली बेसिस ट्रेंड पॉझिटिव्ह झालेला आहे, परंतु 25,240 हा एक मायनर रेजिस्टन्स असून 25,800 हा मेजर रेजिस्टन्स आहे। तसेच डाऊन साईडला 24,000 मायनर सपोर्ट असून 23,260 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। आता 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये बघितले तर एक ब्रॉडर रेंज तयार झालेली आहे। 24,860 आणि 24,490 ही रेंज जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत चांगला ट्रेड होऊ शकणार नाही। आता उद्यासाठी बघितले तर 24,770 आणि 24,620 या दोन महत्त्वाचे लेवल्स आहेत। जर 24,770 ब्रेक झाले तर निफ्टी 24,850 पहिले टार्गेट तसेच 24,950 दुसरे टार्गेट हिट करू शकते आणि जर निफ्टीने 24,620 खाली ब्रेक केले तर 24,560 पहिले टार्गेट आणि 24,490 हे दुसरे टार्गेट होऊ शकते। ओव्हरऑल ट्रेंड जरी पॉझिटिव्ह असला तरी निफ्टी साईडवेज मूव्ह करत आहे, त्यामुळे ट्रेड करताना हा केअरफुली आणि प्राइस ॲक्शननुसारच करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।